या 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 नमस्कार. कसे आहात? बरे बरे. आलो वेळेवर. हा या अण्णा या. चला काय वाट बीट सापडली नाही हो व्यवस्थित? हो हो. एकदम व्यवस्थित. बरं झालं वाट लवकर सापडली तुम्हाला. काय हे वस्तीवरचं घर आहे आपलं, हा. त्यामुळे म्हणले बसा 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 भाऊ ना. ये हर्षद. बसा. ए, पाणी आणलेलं होतं. अण्णांचं बरं चाललंय का? एकदम व्यवस्थित. अण्णांची ना आमची जुनी ओळख. लय पूर्वीची ओळख आहे आमची भरपूर. हा आणि अण्णा म्हणजे राजा माणूस बरं का एकदम. जा चहाच उरकले का बघ. मुलीच भाऊ आहेत का? हा आपल्या भावाचा पोरगा आहे. मुलीला नाही भाऊ. पहिलं आणखी करतो का? हा पहिलवानकीच करतो. बोला ना त्यांना. हा हा ए झाला असं तर पाठव. पण नको. ही आमची लेख. शिक्षण वगैरे व्यवस्थित झालंय पोरीचं. 15वी झाली. तुम्हाला तर माहिती आहे आपलं शेतीच्या जीवावर सगळे. गरीब परिस्थिती होती. जमल तेवढं शिकवलंय पोरींना. आता बाकी तुमचं पुढच्या पुढे ठरवा काय करायचं ते. होय एकच मुलगी आहे का? नाही आता त्याचं काय माहिती का तुम्हाला. जे आहे ते सांगतो. ही पहिलं बायकोची माझ्या, पण आपलं आजारी पण होती, तिला वारली ती. बर. हिचं आपलं घरादाराचं सगळं बघायचं म्हणून दुसरी बायको केली आणि तिची एक पोरगी आहे. ते आहे ना कुठे ग? म्हणजे यांना सांभाळायसाठी दुसरं का? हा हा बर बर. हे बघा, हा आमचा मुलगा आहे. माझा भाऊ आहे, लहान भाऊ. हे वडील. हा डेअरी सांभाळतो. आमचं जवळजवळ सकाळ संध्याकाळ 5,000 लिटर पर्यंत संकलन होतं. आणि मी खडी मशीन सांभाळतो. गाड्या आहेत आमच्या. आणि हे घरी भरपूर गुरं येतं, बलगर वगैरे यांच्या मदतीने ते सांभाळतात. सगळं चांगलं आहे. आता सगळं कसं आहे आजकालचं पिढी, तर ह्यांना बोलू द्या. ह्यांची पसंती असेल तर आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल.